पनवेल विधानसभेमध्ये महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाकडून आहे तो लीनागड मैदानामध्ये आहेत. आपल्यावर या ठिकाणी उमेदवार आहेत. मॅडम काय म्हणाल, कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? आम्ही कालपासून प्रचार सुरू केलेला आहे. काल आमचा संपूर्ण ग्रामीण भाग जो आहे 60 ग्रामपंचायती असतील त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण आपले शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहेत सर्वांशी आपण भेट घेतली आणि 60 ग्रामपंचायती आपण काल कव्हर केलेल्या आहेत. आता आज आपण कामोठ्यामध्ये प्रचार सुरू केलेला आहे. इथून नारळ आपण वाढवलेला आहे आणि आता आज आपण पाहतात बहुसंख्येने आपल्यासोबत सर्व शिवसैनिक इथे उपस्थित आहेत, पदाधिकारी आहेत, आमच्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत, पण आपले कामोठ्याचे अध्यक्ष मंगेश जाधव आहेत, संपूर्ण महिला टीम आहे, शहर संघटिका आहेत. तर आम्ही मोठ्या प्रमाणात आता खूप फास्ट आता आमचा प्रचार सुरू होणार आहे. कुठल्या मुद्द्यावर घेऊन आपण उतरलेला? मुद्दे इथे म्हणजे आपण सांगाल तर पनवेलची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. गेली 20 वर्ष झाले पनवेलमध्ये कुठेच विकास कामं झालेली नाही आहेत आणि आपली जी मूलभूत गरज असते पाणी, ही साधी समस्या आपली सॉल्व्ह होत नाही आहे. इथले आमदार निष्क्रिय असल्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही आहे आणि जो भरमसाठ मालमत्ता कर लावलेला आहे जनतेवरती, जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला जनता त्रासून गेलेली आहे आणि खरंच आपली उमेदवारी जनतेतूनच आलेली आहे. आणि जे 2,80,000 मालमत्ता धारक आहेत सिडको कॉलनी एरियामधील, त्या सर्वांना त्रासून आपल्याला ही उमेदवारी मिळालेली आहे. आणि इथे सर्वांना आता ठेकेदारीशाहीचा, हुकुमशाहीचा कंटाळा आलेला आहे. आता जनतेला स्वच्छ शहर, भरपूर पाणी आणि प्रदूषणरहित वातावरण हे जनतेला पाहिजे आहे. लोकांना इथे आरोग्य व्यवस्था चांगली पाहिजे, शिक्षण व्यवस्था चांगली पाहिजे. तर ही लोकांची डिमांड आहे. जनतेची जी मूलभूत गरज आहे ती गरज भागवणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत इथले जे आमदार आहेत, स्थानिक नेते, त्यांनी कुठलीच कामगिरी केलेली नाही आहे. संपूर्ण 20 वर्ष त्यांनी फक्त ठेकेदारी हे त्यांचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कामं केलेली आहेत. मग जनता पूर्णपणे भरडून गेलेली, त्रासून गेलेली आहे. जनतेला बदल हवा आहे, परिवर्तन आहे. महाविकास आघाडीमध्ये शेकाप तुमचा मित्रपक्ष होता, मग आता ते सुद्धा उभा राहिलेले आहे, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं तुम्हाला वाटत नाही का पनवेल विधानसभेत? खरं तर शेकापांनी गद्दारी केलेली आहे, सरळ सांगेल. कारण उरणमध्ये जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते तिथे असताना प्रीतमजी म्हात्रे तिथे उभे राहिले, त्याच्यामुळे हा स्टँड पक्षाला कुठेतरी घ्यावा लागला आणि आज मी त्यामुळे इथे उभी आहे. कारण शेकापला मत देणं म्हणजे BJPला मत देण्यासारखं आहे. पण लोकांनी विचार करून मतदान करावं, मी हेच सांगेल. आपण पाहतो की पनवेलमध्ये अनेक प्रश्न हे गेल्या 15-20 वर्षात निकाली लागलेले नाही, त्यामुळे लोक आपल्याला या ठिकाणी मतदान करतील असा विश्वास या ठिकाणी लीना गर्डे यांनी व्यक्त केला आहे. नायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.